विद्यार्थ्यांनो, आपल्या या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये चौथी, पाचवी, सातवी आणि आठवी स्कॉलरशिपसाठी अतिशय महत्त्वाचा घटक असलेला मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यावर आधारित काही प्रश्न आणि त्याची सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमध्ये मूळ संख्या आणि संयुक्त संख्येबद्दल संपूर्ण त्याचं विश्लेषण मिळून जाईल। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर या बाबतीत तुमची कुठलीही चूक होणार नाही। तर महत्त्वाचे जे काही पॉइंट आहेत ते अगोदर आपण समजावून घेऊ, पाहून घेऊ आणि त्यानंतर आपण त्यावर आधारित काही प्रश्न पाहू। हा टॉपिक तुम्हाला बुद्धिमत्ता आणि गणित या दोन्हीमध्ये सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, म्हणून या टॉपिक कडे तुम्ही जे काही महत्त्वाचे पॉइंट आहेत ते आपण व्यवस्थित इथे पाहून घेऊ। तर आपण सुरुवात करूया की मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यामध्ये एक व तीच संख्या याशिवाय कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात। म्हणजे काय आहे की मूळ संख्या असेल तिला तीच संख्या आणि एकनेच भाग जातो, इतर कुठल्याही संख्येने त्याला भाग जात नाही। आपला पॉइंट नंबर 2 आहे आपला की 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत। सहज विचारला जातो प्रश्न की 1 ते 100 मधील किती मूळ संख्या आहेत, 25 किंवा त्याची टक्केवारी किती, अशा टाईपचे प्रश्न विचारले जातील। तसेच 1 ते 50 मध्ये आपल्याला 15 मूळ संख्या पाहायला मिळतात। पुढचा पॉइंट आहे आपला एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही। हा पॉइंट एक लक्षात ठेवायचा। त्यानंतर पुढील पॉइंट आहे की 2 ही एकमेव सम आणि मूळ संख्या आहे। त्यानंतर इतर जेवढेही आपल्या मूळ संख्या आहेत त्या विषम संख्या आहेत, पण एकमेव 2 हीच काय आहे, आपली सम संख्या आहे आणि मूळ संख्या सुद्धा आहे। त्यानंतर संयुक्त संख्येबद्दल आपण पाहिलं तर 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे आणि 1 ते 100 मध्ये 74 संयुक्त संख्या आपल्याला पाहायला मिळतात। तर एवढे पॉइंट आपण लक्षात ठेवायचे आहेत आणि अजून आपण यावर आधारित ज्या काही जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या या पाहू आणि 1 ते 100 मध्ये कोणकोणत्या मूळ संख्या आहेत ते एकदा समजावून घेऊ आणि त्यानंतर मग पुढील प्रश्न आपण पाहूयात। आपला पुढील मुद्दा आहे की जोडमूळ संख्या। तर जोडमूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो, लक्षात ठेवायचे 2चा फरक असतो आणि 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्येच्या 8 जोड्या आहेत। तर कोणते कोणते आहेत, 3 5 5 7 11 13 17 19 29 31 41 43 59 61 आणि 71 73 या 8 जोड्या जोडमूळ संख्येच्या आहेत। आणि पुढील पॉइंट आहे आपला की सहमूळ संख्या। तर सहमूळ संख्या म्हणजे दोन्ही संख्येचा एक हाच सामायिक अवयव असतो। म्हणजे आपल्याला त्याचा सामायिक अवयव एकच मिळणार की एक समसंख्या आणि एक मूळ संख्या, जसं की 3 4 9 25 किंवा अजून अशाच प्रकारच्या ज्या काही त्याचा दोन्हीचा एक हाच सामायिक अवयव असतो त्याला सहमूळ संख्या असे म्हणतात। तर आता आपण 1 ते 100 मधील मूळ संख्या कोणत्या आहेत त्या बघूया। आपण 1 ते 50 मध्ये मूळ संख्या अगोदर बघू। 1 ते 50 मध्ये कोणत्या कोणत्या मूळ संख्या येतात ते आपण पाहू। मग आपली सर्वात प्रथम 2, त्यानंतर 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 त्यानंतर 41 43 आणि 47। तर अशा आपल्याला एकूण या 15 संख्या मिळायला पाहिजे। मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15। आता त्यानंतर आपण 51 ते 100 मधील बघू। 100 मधील मूळ संख्या किती आहेत, त्या आपल्याला 10 आहेत। तर आता आपण त्या 10 कोणत्या संख्या आहेत आपण त्या इथे पाहू। तर आपल्या 51 ते 100 मधील ज्या काही आहेत तर 53 59 61 67 71 73 79 83 89 आणि 97।
तर आपल्याला या एकूण 10 संख्या मिळतात, म्हणजे 15 आणि ह्या 10 टोटल आपले किती होतात? 25. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या होतात. मग 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या झाल्या, 74 संयुक्त संख्या झाल्या आणि 1 ही संयुक्तही नाही आणि मूळही संख्या नाही. तर आता यावर आधारित आपण काही प्रश्न पाहू. आपण या मालिकेमध्ये पहिला प्रश्न घेतलेला आहे की 17 व 39 या कोणत्या संख्या आहेत? मग आता 17 आणि 39 मध्ये जर आपण पाहिलं तर 17 ही मूळ संख्या आहे आणि ही विषम संख्या आहे. मग इथे जोडमूळ संख्या असतील तर दोन्ही मूळ संख्या पाहिजे होत्या, म्हणजे हा पर्याय नाही. मूळ संख्या असतील तर दोन्ही मूळ पाहिजे होत्या, म्हणजे हा सुद्धा नाही. संयुक्त मध्ये एक मूळ संख्या आलेली, म्हणजे हा सुद्धा नाही. म्हणून सहमूळ संख्या हा आपला इथे पर्याय निघू शकतो. त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे की 3, 6, 12, 21 यामध्ये गटात न बसणारी संख्या कोणती? आपण पाहिलं तर 3, 6, 12, 21 या तीन संख्या संयुक्त संख्या आहेत. 3 हीच इथे मूळ संख्या आहे, म्हणून पर्याय नंबर 1 आपलं इथे उत्तर येतं. प्रश्न क्रमांक 3 आपल्याला दिलेला आहे की एकूण किती समसंख्या मूळ संख्या आहेत? आता आपल्याकडे आपण अगोदरच पाहिलेले की एकमेव सम आणि मूळ असलेली संख्या 2 असती, तर एकच ती संख्या आहे, म्हणून इथे 2 सुद्धा पर्याय दिसतात. आपण चुकून 2 करू, पण तसं नाही, तर आपल्याकडे ती एकच संख्या आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न आहे की 1 ते 50 मधील विषम संख्येची बेरीज किती? आता 1 ते 50 मधील आपल्याला विषम संख्येची बेरीज काढायची आहे. 1 ते 50 मधील विषम आणि मूळ. मग जर आपण पाहिलं तर 1 ते 50, मग 1 ते 10 मध्ये कोणते आहेत? तर 2 ही सम आहेत. 3, 5, 7. त्यानंतर 11, 13, 17, 19. त्यानंतर 23, 29. त्याच्यानंतर 31, 37. त्यानंतर परत 41, 43 आणि 47 एवढे आपण बेरीज करून घेऊ आणि नंतर 10, 8 आणि 7 15 आली, 1 ही म्हणजे 15. त्याच्यानंतर 4, 7, 4, 11 आणि 9, 20 ला 0, हातच्या 2, इथे आली 60. त्यानंतर इथे 9 आणि 3 12, 1 52 आली तिसऱ्यामध्ये. इथे 7 आणि हे 12, 127 आणि इथे 8 68. आता ही बेरीज करून घेऊ आपण, म्हणजे 5 आणि 2 7, 7 आणि 7 14 किंवा 7 आणि 8 15, 15 आणि 5 20 आणि 2 22. म्हणजे आपलं एक कुठेतरी हातच्या राहिलेला आहे. डबल एकदा आपण बेरीज करून पाहू. इथे 3, 5 आणि 7, 8 आणि 7 15, 11, 13, 17, 19 ची बेरीज 4 आणि 7 11, 11 आणि 9 20, 20 ला 0, हातच्या 2, 4 आणि 2 6 म्हणजे 60 आले. त्यानंतर आता 23 आणि 29 ची बेरीज करू. 9 आणि 3 12, हातच्या 1 आला, इथे 52. त्यानंतर आता 29 च्या नंतर 31 आणि 37 ची बेरीज करू. 7 आणि 1 8, 3 आणि 3 6 68. त्याच्यानंतर आता 41, 43 आणि 47 या तीनची बेरीज करू. 4 आणि 7 11 ला 1, हातच्या 1, 12 आणि 13, 131 आलं, इथं चुकलं होतं. 5 आणि 2 7 आणि 8 15 आणि 16 ला 6, हातच्या 1 आला. 2 आणि 8 आणि 5 13, 13 आणि 3 16, 16 आणि 6 22 ला 2, हातच्या 2 आले. 2 आणि 1 3, 326 असं आपल्याला बेरीज मिळते. म्हणजे पर्याय नंबर 2 आपल्या इथे उत्तर मिळालेलं आहे. यानंतर आपल्याला पुढील पैकी कोणती संख्या संयुक्त संख्या आहे असं विचारलेले. तर इथे 89 ही मूळ संख्या आहे, 79 मूळ आहे, 31 मूळ, म्हणजेच 91 हे उत्तर आहे आपलं. 91 ही आपली संयुक्त संख्या आहे. अशाच प्रकारचे अजून काही प्रश्न आपण इथे पाहू. आपला पुढील प्रश्न आहे की 1 ते 100 मधील सर्वात लहान विषम मूळ संख्या. पहा, सर्वात लहान विषम मूळ संख्या आणि सर्वात मोठी फक्त विषम संख्या यांचा गुणाकार किती असा प्रश्न विचारलेला आहे. मग सर्वात लहान विषम आणि मूळ संख्या कोणती असेल तर आपली मूळ संख्या 2 पासून सुरू होतात, तर 2 ही सम आहे. मग 3 ही आपली मूळ संख्या विषम आहे, लहान. आता मोठी फक्त विषम संख्या असेल 99, याचा गुणाकार करायचा आहे. 9 त्रिक 12, 12 ला 2, हातच्या 1 आला, 12 आणि 1 13 म्हणजे
तर याचा गुणाकार आपल्याला 9 त्रिक 27 ला 7 येतील, हातच्या 2 आले, 3 9 27 आणि 2 29 म्हणजे 297 हे आपलं उत्तर मिळतं. आता आपला पुढील प्रश्न आहे की 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत. आता हे आपण अगोदरही पॉईंट घेतलेला आहे की 25 1 ते 100 मध्ये मूळ संख्या आपल्याला मिळतात, 1 ते 50 मध्ये 15 मिळतात. 8 नंबरचा प्रश्न आहे की कोणती संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. तर एक ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही. यानंतर 9 नंबरचा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणती जोडमूळ संख्येची जोडी नाही. आता 11 13 ही जोडमूळ संख्या आहे, 13 15 ही मूळ संख्याच नाही म्हणजे हेच उत्तर आहे आपलं. 17 19 ही जोडमूळ, 29 31 ही सुद्धा जोडमूळ संख्या आहे. आता पुढील शेवटचा प्रश्न की 2 सहमूळ संख्याचा सामायिक अवयवाची दुप्पट किती येईल. तर 2 सहमूळ संख्याचा सामायिक अवयव 1 असतो आणि 1 ची दुप्पट जर केली तर 1 आणि 1 2 म्हणजे पर्याय नंबर 2 उत्तर मिळतं. तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत येण्यासाठी मदत होईल. तर धन्यवाद.